सर्जरीमुळे नेहमीच चर्चेत राहणारी 90च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर सध्या तिच्या अपकमिंग चित्रपटामुळे नाही तर वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. येथे आम्ही बोलत आहोत श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या धाकट्या लाडक्या खुशीबद्दल, जिला तिच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जाते. सध्या खुशी तिच्या आगामी चित्रपट लव्यापामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती आमिर खानचा मुलगा जुनैद खान याच्यासोबत झळकणार आहे. खुशी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये पूर्ण मनापासून मेहनत घेत आहे. तसेच तिने तिच्या जीवनातील काही खाजगी आणि वादग्रस्त पैलूंवर देखील उघडपणे चर्चा केली आहे. याच दरम्यान तिने एका विशेष सर्जरीबाबत मोठा खुलासा केला आहे. तो नेमका खुलासा काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. खुशी सध्या तिच्या अपकमिंग चित्रपट लव्यापामुळे खूपच ट्रेंडमध्ये आहे. 90च्या दशकातील दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीच्या सर्जरीवर यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे, परंतु सध्या खुशीच्या सर्जरीबाबत खूप चर्चा होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुशी कपूरने मान्य केलं की तिने नोज जॉब आणि लिप फिलर्स केले आहेत. तिच्या या अनुभवाबद्दल ती म्हणाली की मला नाही वाटत की यात काही मोठे आहे. खुशीच्या मते कॉस्मेटिक सर्जरीबाबत समाजात नकारात्मक धारणा आहे. तिने सांगितलं की प्लास्टिक या शब्दाकडे अपमानासारखं पाहिले जाते, परंतु याला सामान्य गोष्ट म्हणून बघायला हवं. खुशीने यावरही भर दिला की स्वतःला चांगले बनवण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करणे चुकीचे नाही. तिच्या मते समस्या तेव्हा होते जेव्हा लोक सर्जरी करूनही स्वतःला नैसर्गिक असल्याचं सांगतात आणि इतरांसाठी अनावश्यक सौंदर्याचे निकष निर्माण करतात. त्यामुळे तरुणांवर वाईट परिणाम होतो आणि त्यांना स्वतःला कमी लेखायला भाग पाडले जाते. खुशी कपूरने तिच्या अनुभवाबद्दल सविस्तर सांगताना म्हटलं की तिच्या भुवया नैसर्गिकरित्या जाडसर होत्या, परंतु त्यात थोडी जागा आली होती जी तिने फिल करवली. या प्रक्रियेनंतर 10 दिवस भुवया ओल्या करता येत नाही. याबद्दल खुशीने हसत हसत सांगितलं की त्या काळात ती चेहऱ्यावर शील्ड घालून आंघोळ करायची आणि तिच्या मित्रांसोबत फोटो शेअर करायची. इथे सांगणे गरजेचं आहे की खुशी कपूरने ऑगस्ट 2024मध्ये सोशल मीडियावर तिच्या सर्जरीबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर तिला प्लास्टिक म्हणत ट्रोल करण्यात आले. मात्र खुशीने या ट्रोलिंगला गंभीरतेने घेतले नाही. याबद्दल बोलताना ती म्हणाली, लोकांना माझ्या सर्जरीबद्दल समस्या आहे, पण मला याचा काही फरक पडत नाही. खुशीने सांगितलं की इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वीच लोकांच्या मनात तिच्याबद्दल अनेक नकारात्मक धारणा होत्या. तिला अटेन्शन सीकर असेही म्हटले गेले, पण या सगळ्यामुळे तिचा आत्मविश्वास ढळला नाही. खुशीच्या मते तिचे यश हे तिच्या कामावर अवलंबून आहे, इतरांच्या मतावर नाही. खुशी कपूरच्या येऊ घातलेल्या लव्यापा चित्रपटातील तिचा रोल खूपच रंजक असणार आहे. या चित्रपटात ती आमिर खानचा मुलगा जुनैद खान सोबत दिसणार आहे. खुशीने यापूर्वी जोया अख्तरच्या द आर्चीज या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदाही होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तर या विषयाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र.